नवी मुंबईकरांसाठी आरोग्य सेवेत मोठी भर पडणार असून वाशी सार्वजनिक रुग्णालयात अत्याधुनिक MRI सुविधा लवकरच सुरू होणार आहे। या नव्या सेंटरची पाहणी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि संबंधित अधिकाऱ्यांसह केली। मेंदू मज्जासंस्था, पाठीचा कणा, हृदय, यकृत, मूत्रपिंड तसेच कर्करोग आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या निदानासाठी MRI चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। खासगी रुग्णालयांमध्ये साधारण 15,000 रुपयांपेक्षा अधिक खर्च येणारी ही चाचणी आता नागरिकांना अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे। आरोग्य सेवा सुधारणा उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक 3 टेस्ला मधील खरेदी केली असून ही सुविधा बाह्य यंत्रणेद्वारे चालवली जाणार आहे। या सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात इतर मनपा रुग्णालयांमध्येही MRI सुविधा सुरू करण्याचे संकेत आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिले आहेत। सर काय सांगाल की MRI मशीन म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका पूर्ण राज्यामध्ये MRI मशीनचे कोणत्याही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नाही आहे। नवी मुंबई महानगरपालिका पहिल्यांदा अद्ययावत पद्धतीची मशीन बसवण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। आपल्याला निश्चितपणे आरोग्य सेवा सुधारण्यासाठी हे जे आपण वेगवेगळे उपक्रम घेतले त्याच्यातलाच हा भाग आहे की 3 टेस्ला जी मशीन आहे ते अद्ययावत आपल्याला MRI जी मशीन आहे ती आपण महानगरपालिकेने स्वतः विकत घेऊन ती घेतलेली आहे आणि पुढचा त्याचा आता 10 वर्षाचं परिचालनासाठी सुद्धा आम्ही त्याचा कॉन्ट्रॅक्ट काढलेला आहे। त्याची मान्यता आता मिळाली। मला अपेक्षा आहे की आता नजीकच्या काळामध्ये ही सगळं जनतेसाठी सगळ्या वापरासाठी आपल्याला आपण सुरू करणार आहोत। त्याचा खर्च अत्यंत नगण्य आहे। आपण मला वाटतं रेट जे ठेवलेत आपण 1,500 रुपये आणि 2,200 रुपये असे तर पण कॉन्ट्रास्टसाठी थोडा जास्त खर्च येतो। बाजारामध्ये हे दर 15,000 पासून सुरू होतात। त्यामुळे ही जी दर आहे ते सुद्धा अत्यंत नगण्य आहे आणि त्याचा नागरिकांना निश्चितपणे फायदा होईल। आज आपण इथे वाशीमध्ये ही फॅसिलिटी सुरू केली, टप्प्याटप्प्याने गरजेप्रमाणे इतर फॅसिलिटीमध्ये सुद्धा आपल्याला हे वाशीमध्ये आपला ऐरोलीमधला हा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नागरिक तिथे आहेत। त्याही भागामध्ये पुढच्या काळामध्ये तिथे एखादी सुविधा आपण अशी सुरू करू। याच फॅसिलिटीमध्ये आपण आता यावर्षी कॅथलॅबला सुद्धा आपण मंजुरी दिली। मला वाटतं की पाईपलाईन कॅथलॅब आहे, त्याचाही फायदा नागरिकांना निश्चितपणे होईल। ह्या सुविधा आपण दर्जोन्नती करणे किंवा सेवेमध्ये वाढ करणे याच्यावर जास्त भर आता आपण दिला। आमच्या पुढे काही आव्हानं निश्चितपणे आहेत की मनुष्यबळाचे आपल्याला येतात, त्यामुळे त्यावरही टीका होत असते। व्यवस्थापनामध्ये काही उणिवा राहिल्या तर त्याच्याबाबतही आपल्यावर याच्याबाबत माध्यमामधून बऱ्याच वेळा चर्चा होते। परंतु पण निश्चितपणे मी सांगू शकतो की महानगरपालिकेमार्फत महानगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या सर्वांचा एकच पाठपुरावा या सगळ्या बाबीमध्ये आहे की चांगल्या दर्जेदार सुविधा आपण ज्यावेळेस करतो त्या नागरिकांना मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण निक्षुणपणे काम पण केलं पाहिजे। मी सुद्धा स्वतः आज सगळ्या हॉस्पिटल असेल याच्यासाठी आम्ही फील्ड व्हिजिट करतोय। ह्याच्यामध्ये आमचे लोकांना पण सेन्सिटायझेशन आहे, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, त्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे। नागरिकांशी आपण ज्यावेळेस काही संवाद करतो त्यांना कशा पद्धतीने आपण ईज जो आहे त्याला सुसह्य होईल, उपचार घेणं हे सुद्धा सुसह्य झालं पाहिजे, याच्यावर जास्त भर आता राहील। आणि आणखीन एक मोठा उपक्रम आपण याच्यामध्ये आता सुरू करणार आहोत की HMI जो आहे सो ही हेल्थ मॅनेजमेंट सिस्टम याच्यावरही काम करतो, कारण आपल्याला मनुष्यबळ जसं कमी पडत चाललं परंतु आता तांत्रिक ज्ञानाचा जो काय फायदा आहे त्याचा घेतला पाहिजे। त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पेशंटची हिस्ट्री लगेच मिळू शकते, उपचार चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात आणि पुढे जाऊन हा सगळा ज्यावेळेस माहिती तयार होते, डेटा तयार होते, याचा आधार घेऊन आपण AIचा सुद्धा वापर करू शकतो। कारण जोपर्यंत आपल्याला हा डेटा आपल्या हातात राहणार नाही तर AIचा वापर सुद्धा आपल्याला करायला आता अडचणी येतात, मर्यादा येतात, तर तोही कालांतराने निघून जाईल। मला खात्री आहे की ही सेवा जनतेला खूप खूप उपयोगाची पडेल। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।